आंदोलनासंदर्भातल्या आणखी काही टॉप 9 घडामोडी पाहूयात। जरांगे म्हणतात, जे शेती करतात ते सर्व कुणबी, ब्राह्मण समाज सुद्धा शेती करायचा, मग तोही कुणबी का? छगन भुजबळांचा सवाल। मराठा आंदोलनासाठी सरकारनं भूमिका घेणं गरजेचं, आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न, सतेज पाटलांचा आरोप। 2 महिन्यापासून सरकारनं कुठली पावलं उचललीत? 2 महिन्यामध्ये या मुंबईमध्ये एवढी मोठी मराठा समाजाची गर्दी होईल हे सरकारला अपेक्षित नव्हतं का? म्हणजे याचा अर्थ की लाईटली घ्यायचं, सिरियसली घ्यायचं नाही, ही भूमिका सरकारची दिसते। संभाजीराजे छत्रपतींनी घेतली जरांगेंची भेट, सरकारनं जरांगेंच्या मागण्यांवर मार्ग काढावा। मनोज जरांगे पाटील हा आमचा मावळा आहे, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे, जे अनेक मागण्या त्यांनी सरकारच्या पुढे ठेवलेल्या आहेत, सरकारने सुद्धा लवकर दोघांनी एकत्र येऊन त्याच्यावर मार्ग काढावा। मराठवाड्यातील मराठ्यांचा मुद्दा सरकारनं मार्गी लावावा, मराठवाड्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटलांची मागणी। जर मराठवाडा जो निजामांच्याकडे होता, या निजामांच्या गॅझेट प्रमाणे मूळ मराठवाड्यातला जो प्रश्न मार्गीस लावला, तर मला वाटलं मराठवाड्यातल्या असणाऱ्या तरुणांना शैक्षणिक, नोकरी हे आरक्षण त्या ठिकाणी लागेल। तर जरांगेंच्या आंदोलनाला आनंदराज आंबेडकरांचा पाठिंबा, जरांगेंच्या मागण्यांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा। बाबासाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे, तर सरकारनं सुद्धा समाजाला आरक्षण द्यायला हवं, आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया। संविधानाच्या वरती तुम्ही राज्य करताय, त्या राज्यकर्त्यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या इच्छेचा मान ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ही भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरू, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक। तर मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी होणार का, यावर यामध्ये चर्चा। न्यायमूर्ती शिंदे, महाधिवक्ता आणि विखे पाटील सुद्धा या बैठकीला उपस्थित। राज्य सरकारची मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याची तयारी, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुलभता आणण्याचाही विचार, स्क्रुटिनी कमिटी स्थापन करत गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय।